हॅलो इंजिनिअरिंग स्टुडंट्स, जसं की आपण एक इंस्टाग्रामवरती सिरीज सुरू केलेली आहे अबाउट द गेट एक्झामिनेशन. गेट एक्झामिनेशनचे काय फायदे आहेत, गेट एक्झामिनेशनचा पेपर पॅटर्न काय असतो, गेट एक्झामिनेशनचा सिलेबस काय असतो, या सर्व गोष्टी आपण इंस्टाग्रामवरती सांगतच आहोत. आजचा ह्या व्हिडिओमध्ये आपण या गेट एक्झामिनेशनविषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. गेट एक्झामिनेशनचा पेपर पॅटर्न, गेट एक्झामिनेशनचा सिलेबस, यासोबत गेट एक्झामचं जर तुम्हाला प्रिपरेशन सुरू करायचं असेल तर हे गेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन कशा पद्धतीनं करावं याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. तुम्ही टायटल बघू शकतात. मोस्टली आपण फोकस करणार आहोत प्रिपरेशन स्ट्रॅटेजीवरती. हा व्हिडिओ कुणासाठी यूजफुल असणार आहे? हा व्हिडिओ यूजफुल असेल जे विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल, जे विद्यार्थी सेकंड इयर किंवा थर्ड इयर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये असतील, अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय यूजफुल असणार आहे. याचं रिझन असं की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गेट एक्झामच्या संपूर्ण प्रिपरेशन स्ट्रॅटेजीबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे. मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेट एक्झामिनेशन दिली त्यावेळेस कशा पद्धतीनं मला फेल्युअर आलं, त्यानंतर मी कोणकोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह केल्या जेणेकरून माझी फायनली गेटमध्ये ऑल इंडिया रँक 39 आली, याही विषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेट एक्झामिनेशन का द्यायची? तर गेट एक्झामिनेशनमधनं तुम्हाला PSUs असतील, IITs असतील, NITsमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सुवर्णसंधी असतील, या सगळ्या संधीच तुम्हाला गेट एक्झाममधून मिळतात. तुम्ही जर इंजिनिअरिंगचे 4ही वर्ष गेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन केलं तर ऑटोमॅटिकली तुमचा टेक्निकल पार्ट इतका स्ट्रॉंग होतो की तुम्ही त्या अभ्यासाच्या जोरावरती कुठल्याही प्रायव्हेट कंपनीचा, त्यासोबतच कुठल्याही PSUचे जर स्वतः एखादी एक्झाम कंडक्ट करत असेल तर त्या एक्झामचाही ऑटोमॅटिक तुमचा अभ्यास होऊन जातो. तुम्ही जर सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल तर तुमच्या ब्रँचमध्ये स्पेसिफिकली स्टेट गव्हर्नमेंटमध्ये देखील बऱ्याचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या होतात. तुम्ही जर गेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन केलं तर तुमचा या बाकी सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्याससुद्धा ऑटोमॅटिकली होणार आहे. हे मी स्वतःच्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं सांगतो आहे. मी स्वतः गेटसाठी अभ्यास केला, गेटमध्ये ऑल इंडिया रँक 39 आली आणि याच अभ्यासाच्या जोरावरती महाराष्ट्र स्टेटची PWD पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट सार्वजनिक बांधकाम विभाग जी परीक्षा झाली त्यामध्ये देखील माझी महाराष्ट्रामध्ये रँक 29 आली. मी सेम कंटेंट यूज केला, सेम सिलेबस यूज केला. चला तर मग बघूया गेट एक्झामिनेशन याविषयी. गेट एक्झामिनेशनविषयी शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं डिटेल्स तर गेट एक्झामिनेशन या एक्झाममध्ये कोणतीही इंजिनिअरिंग ब्रांच असेल तर टोटल 65 क्वेश्चन्स असतात आणि टोटल 100 मार्क्सचा हा पेपर असतो. 3 तासामध्ये तुम्हाला हा पेपर जो आहे हा कव्हर करायचा असतो. आय विल रिक्वेस्ट यू की तुम्ही एक पेन आणि पेपर घेऊन सोबत बसा. ठीक आहे. यामध्ये जे टाईप्स ऑफ क्वेश्चन्स असतात या गेट एक्झाममध्ये 3 टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतात. सगळ्यात पहिले क्वेश्चन जे असतात ते MCQs असतात. MCQsमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये तुम्हाला एका क्वेश्चनसाठी एक क्वेश्चन जर असेल तर या एका क्वेश्चनसाठी 1, 2, 3 आणि 4 असे 4 ऑप्शन्स हे दिलेले असतील. MCQमध्ये ह्या 4 ऑप्शनपैकी फक्त आणि फक्त एकच ऑप्शन करेक्ट असेल तर उरलेले 3 ऑप्शन हे इनकरेक्ट असतील. तुम्ही जर करेक्ट ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्याला फुल मार्क्स मिळतील. जर तुम्ही इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट केलं तर मात्र त्या ठिकाणी MCQसाठी निगेटिव्ह मार्क्स असतात. 1 मार्कचेही MCQ असू शकतील किंवा 2 मार्कचे देखील MCQs हे असू शकतात. MCQ जर 1 मार्कचे असतील, 1 मार्कचा जर MCQ असेल तर ह्या 1 मार्कसाठी 0.33 इतके निगेटिव्ह मार्क्स वजा केले जातात आणि 2 मार्कचा जर MCQ असेल तर ह्या 2 मार्कसाठी 0.67 इतके मार्क्स हे वजा केले जातात. त्यानंतर जे MSQs आहे, सेकंड टाईपचा क्वेश्चन जो आहे तो आहे तुमचा MSQ. MSQचा फुल फॉर्म काय आहे? मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन. याचा मिनिंग काय सर? इथेही तुम्हाला 4 ऑप्शन बघायला मिळतील. ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4. 1, 2, 3, 4 हे 4 ऑप्शन्सपैकी MSQsमध्ये 1 ऑप्शन करेक्ट असू शकतं, कधी कधी 2 ऑप्शन करेक्ट असू शकतात, कोणतेही 2, कधी कधी कोणतेही 3 ऑप्शन करेक्ट असू शकतात, इवन कधी कधी 4ही ऑप्शन हे करेक्ट असू शकतात. हे मेन्शन केलेलं नसेल की नक्की किती ऑप्शन्स हे करेक्ट आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ह्या 4 पैकी जितके ऑप्शन्स करेक्ट असतील, मग 1 असेल तर ते 1 करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे.
2 ऑप्शन करेक्ट असतील तर ते 2 ऑप्शन सिलेक्ट करायचे. म्हणजे तुम्हाला करेक्ट ऑप्शन्स सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्ही जेवढे ऑप्शन करेक्ट आहे तेवढे सिलेक्ट केले तर तुम्हाला त्या क्वेश्चनचे मार्क्स मिळतील. अन्यथा सपोज 2 करेक्ट आहे आणि तुम्ही एकच ऑप्शन सिलेक्ट केलं आहे तर कुठल्याही प्रकारचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ह्या MSQसाठी निगेटिव्ह मार्किंग मात्र नसते. म्हणजे तुमचा क्वेश्चन चुकला जरी तरी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसते. नेक्स्ट टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत हे असतात तुमचे NAT क्वेश्चन्स. थर्ड काय असतात तुमचे NAT क्वेश्चन, न्यूमेरिकल ॲन्सर टाईप क्वेश्चन. याच्या नावातच आहे. म्हणजे इथे काय एक XYZ असा क्वेश्चन असेल आणि ब्लँक जागा असेल. वरती काहीतरी क्वेश्चन आहे सपोज 2 + 3. मी एक्झाम्पल देतोय. इथे तुमची ब्लँक जागा दिलेली असेल आणि तुम्हाला व्हर्च्युअल कीबोर्डच्या मदतीनं या ठिकाणी मग कॅल्क्युलेट करून ॲन्सर टाईप करायचा आहे 5. ह्या NATसाठी कुठल्याही प्रकारचे ऑप्शन्स हे नसणार आहेत. ऑप्शन्स तुम्हाला दिले जाणार नाहीत. ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्या. मग बाळांनो NATसाठी ऑप्शन्स दिलेले नाही आहे. ठीक आहे, NATसाठी ऑप्शन्स दिलेले नाही आहे. मग या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा नाही आहे. म्हणजे 3 + 2 तुम्ही 4 ॲन्सर दिलं, ॲक्च्युअल ॲन्सर 5 आहे, तर इथे निगेटिव्ह मार्किंग मात्र नाही आहे. हे क्वेश्चन चुकले तरी निगेटिव्ह मार्क्स हे दिले जात नाही. थोडक्यात इन शॉर्ट MCQसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. 1 मार्कचा MCQ असेल तर 0.33, 2 मार्कचा MCQ असेल तर 0.67. न्यूमेरिकल MSQमध्ये 4 ऑप्शन, 4 पैकी जितके करेक्ट आहे तितके सिलेक्ट केले तरच मार्क्स. निगेटिव्ह मार्किंग मात्र नाही आहे. NATमध्ये तुम्हाला व्हर्च्युअल कीबोर्डच्या मदतीने ॲन्सर हे टाईप करायचं आहे. इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती नाही आहे. नेक्स्ट वेटेज काय आहे? कसलं वेटेज सर? मग जो सिलेबस आहे गेट एक्झामिनेशनचा, हा सिलेबस जर बघितला आपण तर ह्या सिलेबसच्या वेटेजविषयी आपण बोलूया. जो गेट एक्झाम आहे जनरली सगळ्या इंजिनिअरिंग ब्रांचेससाठी 2 पार्टमध्ये डिवाईड आहे. एक आहे टेक्निकल पार्ट आणि एक आहे तुमचा नॉन टेक्निकल पार्ट. या टेक्निकल पार्टमध्ये म्हणजे जो 70 to 73% सिलेबस तुम्हाला दिसतोय, यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरपासून इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरपर्यंत, फायनल इयरपर्यंत जेवढे काही सब्जेक्ट शिकतात हे सगळे सब्जेक्ट्स हे टेक्निकल पार्टमध्ये तुम्हाला विचारले जातात. याचं वेटेज किती आहे बाळांनो? 70 to 73% क्वेश्चन्स हे टेक्निकल पार्टमधनं तुम्हाला येणार आहेत. त्यानंतर उरलेले क्वेश्चन जे नॉन टेक्निकल पार्टमधनं येतात. नॉन टेक्निकलमध्ये 2 सब्जेक्ट असतात. एक असतो इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स आणि एक असतो जनरल ॲप्टिट्यूड. आता इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स जो आहे हा तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला असतो. इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स हा सब्जेक्ट असतो. ह्याच इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्समधनं तुम्हाला गेटसाठी काय येणार आहेत? क्वेश्चन हे येणार आहेत. त्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड जी आहे ही जनरल ॲप्टिट्यूड जे कंपल्सरी प्रत्येक पेपरमध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कम्प्युटर कोणतीही तुमची ब्रांच असू द्या, कंपल्सरी 10 क्वेश्चन्स असतील आणि ह्या 10 क्वेश्चनला 15 मार्क्स असतील. म्हणजे काही क्वेश्चन हे 1 मार्कचे तर काही क्वेश्चन हे 2 मार्कचे असणार आहेत. म्हणून 10 क्वेश्चन असतील जनरल ॲप्टिट्यूडचे, 15 मार्क्स या ठिकाणी असणार आहेत. मला या ठिकाणी एक गंमत जर बघितली ना तुम्ही, मी का इतका फोकस करतोय गेट एक्झामिनेशनवरती की इंजिनिअरिंगच्या स्टुडंटने गेट एक्झामचं प्रिपरेशन केलंच पाहिजे. इंजिनिअरिंगच्या स्टुडंटने गेट एक्झामलाच अल्टिमेट सोल्युशन मानलं पाहिजे. मी इतकं का फोकस करतोय? कारण तुम्ही सिलेबस बघा, ही एकमेव अशी एक्झाम आहे ज्या एक्झाममध्ये तुम्हाला सिलेबस जो आहे हा सिलेबस फक्त आणि फक्त तुमचा इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे. आणि तुम्ही जर 4 वर्ष थरोली अभ्यास केला तर तुमचा टेक्निकल पार्ट इतका स्ट्रॉंग होतो की तुम्हाला नंतर, सपोज तुम्ही कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी आहात, तुम्हाला नाही करायचं MTech, पण तुम्ही गेटचं प्रिपरेशन केलं आहे, तुम्हाला एखाद्या कंपनीची ड्राईव्ह आली आणि ती कंपनी तुमचा इंटरव्ह्यू घेते. ती कंपनी तुमचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेते किंवा त्या कंपनीचे जे टेक्निकल राऊंड्स असणार आहे कोडिंगचे वगैरे, ह्या राऊंड्समध्ये जे क्वेश्चन्स येतात त्या क्वेश्चनची लेवल ही गेट एक्झामच्या क्वेश्चन सारखीच असते. तुम्ही कुणालाही विचारून बघा, जे प्लेस्ड सिनियर्स असतील त्यांना विचारून बघा, जवळपास. ठीक आहे, त्यामध्ये थोडंसं तुम्हाला कोडिंग वगैरे करावे लागते, बट तुमचा बेस मात्र ह्याच अभ्यासातून पक्का होणार आहे. कोणत्याही कंपनीच्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा राऊंडमध्ये जनरल ॲप्टिट्यूड हा सेक्शन असतो म्हणजे असतोच. आणि हा सिलेबस सिमिलर आहे गेट एक्झामिनेशनसारखा. तुम्ही जर सिव्हिल मेकॅनिकलचे विद्यार्थी आहात आणि तुमचं टार्गेट हे PSUच आहे,
स्वतःची एक्झाम कंडक्ट करो किंवा गेटमधनं रिक्रूट करो, सिलेबस हाच असणार आहे. PSUने जरी स्वतःची एक्झाम घेतली तरी PSUज जो सिलेबस घेतात तो सिलेबस गेटचा सिलेबस असतो. तुम्ही MPSCचं प्रिपरेशन करा, MPSCचा टेक्निकल सिलेबस, त्यानंतर तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या, तुम्हाला 4 वर्षाचा टेक्निकल अभ्यास करायचाच आहे. म्हणून जर तुम्ही इंजिनिअरिंगच्या फर्स्ट किंवा सेकंड इयरला असाल तर ह्या एक्झामला सिरियसली घ्यायचं आहे. त्यानंतर हे झालं सिलेबस आणि पेपर पॅटर्नविषयी. मग प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे सर आमची? गेट एक्झामचं प्रिपरेशन हे 4 स्टेजमध्ये तुम्हाला करायचं आहे. ह्या ज्या 4 स्टेजेस आहेत या 4 स्टेजेस वेगवेगळ्या नाही आहेत, ह्या एक सोबत करायच्या आहे. म्हणजे सर सिलेबस हळूहळू एक चॅप्टर कंप्लीट करायचा, त्या चॅप्टरची रिव्हिजन करायची. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही एक सब्जेक्ट घेतला, टोटल सब्जेक्ट लिस्ट डाऊन केले, 12 सब्जेक्ट आहेत. एक सब्जेक्ट घेतला आणि ह्या सब्जेक्टचे तुम्ही सिलेबस संपवला, XYZ क्लास तुम्ही केला आणि ह्या क्लासमध्ये त्या एका सब्जेक्टच्या एका युनिटचा सिलेबस संपला. त्या युनिटची व्यवस्थित रिव्हिजन करायची. त्या युनिटची रिव्हिजन झाल्यावरती त्या युनिटचे गेटमध्ये येऊन गेलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन येऊन गेलेले आहेत गेटला ते क्वेश्चन सॉल्व करायचे. मग अशा पद्धतीने टेस्ट सिरीजमध्ये कधी यायचं, तुमचा एक युनिट कंप्लीट होईल, दुसरा युनिट कंप्लीट होईल, तिसरा युनिट कंप्लीट होईल, चौथा युनिट कंप्लीट होईल. गेटच्या जेवढ्या पण टेस्ट सिरीज येतात ह्या टेस्ट सिरीज ह्या अर्ध्या सब्जेक्टवरती येतात. म्हणजे एका सब्जेक्टमध्ये 12 युनिट जर असतील तर पहिले 6 युनिटवरती एक टेस्ट, दुसऱ्या 6 युनिटवरती एक टेस्ट आणि नंतर पूर्ण सब्जेक्टवरती एक टेस्ट. तुम्हाला पहिले 6 युनिट सिलेबस कंप्लीट करायचा आहे, रिव्हिजन करायची आहे, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करायचे. हे एकदा की तुम्ही 6 युनिटसाठी कंप्लीट केलं की त्या 6 युनिटची पुन्हा रिव्हिजन करायची, याला म्हणतात सायक्लिक रिव्हिजन. त्या 6 युनिटची पुन्हा रिव्हिजन केली की मग मात्र त्यावरती असणारी टेस्ट सिरीज ही तुम्हाला द्यायची आहे. नेक्स्ट पुढचे 6 युनिट घ्यायचे, एक युनिट कंप्लीट केलं, त्याची रिव्हिजन केली, त्याचे PYQ सॉल्व केले. त्यानंतर त्याच्या पुढचं युनिट, अशा पद्धतीनं पुढचे 6 युनिट केले. पुढचे 6 युनिट केले की पुन्हा पुढच्या नेक्स्ट हाफवरती पूर्ण रीड करून तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. ती झाली तुमची सेकंड हाफची सायकल रिव्हिजन. मग तुम्हाला काय बोललो मी, पहिल्या हाफवरती एक टेस्ट, दुसऱ्या हाफवरती एक टेस्ट आणि नंतर एका पूर्ण सब्जेक्टची टेस्ट. 3-4 दिवसानंतर 7-8 दिवसानंतर तुम्हाला पुन्हा तो एक सब्जेक्ट रिवाईज करायचा आहे. त्यासोबत तुम्ही पुढचा सब्जेक्ट चालू केलेला आहे, पुढच्या सब्जेक्टचं हे करताय, बट जेव्हा 4-5 दिवस होतील पहिला जो सब्जेक्ट झालेला होता त्याचे सगळे युनिट्स पुन्हा रिवाईज करायचे. सगळे युनिट्स पुन्हा रिवाईज केल्यानंतर त्याची सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. याने काय होणार आहे, याने सर आमच्या टेस्ट सिरीज जी आहे ही टेस्ट सिरीजमुळे नवीन क्वेश्चन सॉल्व करायची सवय लागेल आणि नवीन क्वेश्चनला कशा पद्धतीनं टॅकल करायचं याची सवय तुम्हाला लागेल. सो जो फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितला हा फॉर्मॅट तुम्ही शेवटपर्यंत फॉलो करा, 100% तुम्हाला यश मिळेल. मी स्वतः ही टेक्निक यूज केली होती. मी तर एक नाही, जेवढ्या पण अकॅडमीज टेस्ट सिरीज काढतात त्या सगळ्या अकॅडमीजच्या टेस्ट ह्या दिलेल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला देखील या टेस्ट द्यायच्या आहेत. कोणत्या टेस्ट सिरीज चांगल्या आहेत, कोणते PYQसाठी कोणते बुक्स यूज करायचे, गेटचे PYQ सॉल्व करण्यासाठी लागणारे जे बुक्स आहेत हे बुक्स मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. सगळ्या ब्रांचेससाठी, कोणतीही ब्रांच असेल तुमची, सगळ्या ब्रांचेससाठी गेटचे PYQच्या बुकची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर कुणाला खरोखर प्रिपरेशन करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज कोणती लावायची, कोणती टेस्ट सिरीज जॉईन करायची हे सांगेल. ठीक आहे, हे तर इनिशियल स्ट्रॅटेजी सांगितली. अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM करू शकता. मी इंस्टाग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. आपण डिटेल्डमध्ये बोलूया. कुणाला जर पर्सनल मेंटरशिप हवी असेल गेट एक्झामिनेशनसाठी तर तसंही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.